माडगुळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रॅक्टिस सेट 4.4 च्या सेकंड सम मध्ये। तन्मय क्लासेस मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बघतच असाल, शिकतच असाल, म्हणून आणखी एक सम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मॅथ्स 1 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग त्यातील प्रॅक्टिस सेट 4.4 त्यातील सेकंड सम आपण पाहणार आहोत। सेकंड सम पाहायच्या आधी पुन्हा एकदा मला कन्सेप्ट तुमचे क्लिअर करावेसे वाटतात। तर बघा, तुम्हाला समजा ब्रोकरेज काढायचं असेल, तर काय करतात, मार्केट व्हॅल्यू इनटू काय करतो आपण, रेट ऑफ ब्रोकरेज। मार्केट व्हॅल्यू इनटू रेट ऑफ काय करतो, ब्रोकरेज, बरोबर। तुम्हाला परचेस व्हॅल्यू काढायची असेल तर मार्केट व्हॅल्यू मधून मायनस प्लस काय करतो, मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज, मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज प्लस करतो। तुम्हाला सेलिंग व्हॅल्यू किंवा सेलिंग प्राइस काढायची असेल तर मार्केट व्हॅल्यू मधून ब्रोकरेज मायनस करतो। इतकंच सेकंड सम मध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे। काय महत्त्वाचं आहे, ब्रोकरेज आणि रेट ऑफ ब्रोकरेज हे वेगळे। ब्रोकरेज इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इनटू रेट ऑफ ब्रोकरेज। हा फॉर्म्युला तुमच्या महत्त्वाला येणार आहे। तुम्हाला परचेस व्हॅल्यू काढायला सांगितली तर मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज प्लस होतो। तुम्हाला सेलिंग प्राइस किंवा सेलिंग व्हॅल्यू काढायला सांगितली तर मार्केट व्हॅल्यू मधून ब्रोकरेज मायनस करायचं। एवढं तुम्हाला समजलं। हे तीनच तुमच्या महत्त्वाचे कन्सेप्ट इथे मला सांगायचे होते। तर आपण थोडा वेळ न घालवता सुरुवात करू। काय आहे सेकंड सम, अ शेअर इज सोल्ड, शेअर विकलेला आहे, फॉर द मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू काय होती 1000, ब्रोकरेज रेट किती आहे 0.1%। व्हॉट इज द अमाउंट रिसीव आफ्टर द सेल, सेल म्हणजे विकला, विकला म्हणजे काय येईल, विकला म्हणजे काय, तुम्हाला इथे उपयोगाला येईल कोणता फॉर्म्युला उपयोगाला येईल, सेलिंग प्राइसचा। सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला मध्ये काय आहे, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज। तुम्हाला इथे मार्केट व्हॅल्यू दिले, बरोबर, तुम्हाला इथे ब्रोकरेज रेट दिलाय, ब्रोकरेज दिलाय का नाही दिलाय, मग ब्रोकरेज रेट दिलाय त्याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, ब्रोकरेज काढायचा आहे। मग ब्रोकरेज आता आपण काढणार, पहिला काय काढणार, हे पहिला फॉर्म्युला वापरणार ब्रोकरेजचा, नंतर मग आपण कोणता वापरणार फॉर्म्युला, सेलिंग प्राइसचा, नंतर मग तुम्हाला हे आन्सर भेटेल, बरोबर। याच्यामध्ये तुमचे काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। आता बघा काय काय दिले ते लिहून घेतो। पहिला मार्केट व्हॅल्यू किती दिले, ₹1000, नंतर रेट ऑफ ब्रोकरेज किती दिलाय 0.1%, बरोबर। मग तुम्हाला इथे काय काढायचंय, सेलिंग प्राइस काढायची आहे, बरोबर। पहिला तुम्हाला सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय आहे, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज। मग तुम्हाला इथे ब्रोकरेज आधी काढावं लागेल, मग ब्रोकरेज पहिला काढून घेऊ। ब्रोकरेजचा फॉर्म्युला काय, ब्रोकरेजचा फॉर्म्युला आहे मार्केट व्हॅल्यू इनटू रेट ऑफ ब्रोकरेज। मार्केट व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू आहे 1000, रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे 0.1%। मग आता हे 1000 आहेत तसेच, 0.1% म्हणजे किती, 0.1/100। हे दोन 0 कट झाले, हे दोन 0 कट झाले, इथे राहिले 10, इथे राहिलं 0.1,
0.1 ला असं कधी ऐकलंय का तुम्ही? 0.1 म्हणजे 1/10. पॉईंट नंतर एक व्हॅल्यू आहे म्हणून 1 सोबत 0 दिला. 0.2 म्हणजे किती? 2/10. 0.3 म्हणजे किती? 3/10. 0.15 म्हणजे किती? 15/100. 1 पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत म्हणून 2 0. हे जाऊ द्या. 0.7 लिहायचं असेल तर कसं लिहाल? 7/10. तसंच मी इथे असं लिहितो. 0.1 म्हणजे किती? 0.1 म्हणजे किती? 1/10. ओके. मग मी आता काय करेन? इथे पुढे लिहिताना असं लिहितो. हे 10 लिहितो. हे 10 आहेत तसेच लिहिले. 0.1 म्हणजे काय लिहितो मी? हे 10 आहेत तसेच लिहिले. हे 10 आहेत तसेच लिहिले. हा इंटू पण आहे तसाच लिहिला. 0.1 म्हणजे मी असं लिहितो 1/10. मी तुम्हाला आधीच सांगितलं 0.1 म्हणजे किती? 1/10. हा. 0.2 म्हणजे 2/10. 0.3 म्हणजे 3/10. तसं 0.1 म्हणजे 1/10. हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. ₹1. हा काय झाला तुमचा? ब्रोकरेज. मग काय झाला तुमचा? ब्रोकरेज. ब्रोकरेज किती आला तुमचा? ₹1. आता काय करणार आहे तुम्हाला? सेल केलाय. सेल केलाय म्हणजे काय? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस तुम्हाला इथे काढायची आहे. मग सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय? मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. पहिला तुम्हाला ब्रोकरेज माहित नव्हतं. म्हणून तुम्ही सेलिंग प्राइस डायरेक्ट काढू शकत नव्हते. तुम्हाला आता हा ब्रोकरेजचा फॉर्म्युला वापरला, मार्केट व्हॅल्यू मायनस रेट ऑफ ब्रोकरेज. मग तुम्हाला ब्रोकरेज माहित पडला. मग ब्रोकरेज किती आहे तो लिहायचा. मार्केट व्हॅल्यू किती आहे ती लिहायची. मार्केट व्हॅल्यू आहे ₹1000 आणि ब्रोकरेज आहे 1. मग किती आहे? सेलिंग प्राइस ₹999. What is the amount received after the sale? The amount received after the sale is ₹999. लिहून दाखवतो. The amount received after the sale is ₹999. ओके. इथे तुम्हाला 2 प्रकारची सम शिकून झाली. कोणती? रेट ऑफ ब्रोकरेज कसं काढायचं ते तुम्हाला इथे समजलं. बरोबर. एक तुम्हाला परचेस व्हॅल्यू कशी काढायची ते समजलं फर्स्ट सम मध्ये. सेकंड सम मध्ये काय शिकवलं मी? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला, सेलिंग प्राइस कशी काढायची ते शिकवलं. बरोबर. म्हणजे तुमचा परचेस व्हॅल्यू पण क्लिअर झालं, सेलिंग प्राइस पण क्लिअर झालं कसं काढायचं, आणि ब्रोकरेज कसं काढायचं ते सुद्धा तुमचं क्लिअर झालं. हे 3 फॉर्म्युले महत्वाचे होते. ते तुम्हाला मी आधीच शिकवले. त्याच्यात बेस तुमच्यावर तुमचे सम घेतले आणि तुमचे कन्सेप्ट होते ते मी क्लिअर केले. इथे तुमचं मॅथ्स 1 जो 4th चॅप्टर होता फायनान्शियल प्लॅनिंग त्याचे प्रॅक्टिस सेट 4.4 मधील सेकंड सम शिकून झालेला आहे. तरी व्हिडिओ पुढील लेक्चर मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.